वाळू धोरण 2025 हे नुकतेच जाहीर झालेले आहे. यापूर्वीची जी डेपोद्वारे विक्रीची पद्धती आहे ती बंद करून पूर्वीप्रमाणेच जाहीर लिलावाद्वारे वाळूची विक्री, घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफतपर्यंत वाळू. जनतेच्या बहुप्रतीक्षित असलेले वाळू धोरण 2025 हे नुकतेच जाहीर झालेले आहे. मंत्रालयामध्ये याचा GR आलेला आहे. या GRच्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी असलेले डॉक्टर इम्रान शेख सर यांच्याशी आपण या GR बद्दल आता चर्चा करणार आहोत की नेमकं वाळूचं हे धोरण काय आहे आणि याचा प्रकार कसा आहे. 2025चं जे वाळू धोरण आलेलं आहे त्याचा मुख्य आराखडा काय आहे आणि जनतेमध्ये जी वाळूला घेऊन जी उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे त्याच्यासाठी आपण काय सांगणार. एक खूप म्हणजे सविस्तर अभ्यासपूर्वक आणि एक चांगला धोरण शासनाने 8 एप्रिल 2025 रोजी जाहीर केलेला आहे. धोरण जाहीर होण्यापूर्वीच त्याचा प्रारूप सुद्धा म्हणजे प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्याच्यावर सगळ्या सूचना, अभिप्राय आणि लोकांची जे काही हरकती आहे शासकीय विभागातल्या म्हणाल, सामान्य जनतेला सगळ्या मागवण्यात आल्या होत्या आणि सगळ्यांच्या विचारपूर्वक त्याच्या सगळ्या याचा हे करून मग एक विचारपूर्वक आणि एक चांगला धोरण आता जाहीर झालेला आहे. धोरणामध्ये विशेषतः यापूर्वीची जी डेपोद्वारे विक्रीची पद्धती आहे ती बंद करून पूर्वीप्रमाणेच जाहीर लिलावाद्वारे वाळूची विक्री करण्याची पद्धती अवलंबण्यात येणार आहे. त्याचसोबतच घरकुल लाभार्थ्यांना म्हणजे सुलभपणे आणि 5 ब्रास मोफतपर्यंत वाळू कशी देता येईल त्याबद्दल ह्या धोरणामध्ये सविस्तर त्याच्याबद्दलचं म्हणजे आपल्याला हे दाखवलेलं आहे की आपले त्याचे काय टप्पे असतील आणि ते आपल्याला कसं देता येईल बा म्हणून. त्या अनुषंगाने म्हणजे सर्वसामान्य जनतेपासून तर सगळ्या जे लाभार्थी आहेत त्यांना सगळ्यांना वाळू सुलभतेने उपलब्ध होईल या अनुषंगाने हा धोरण व्यवस्थितरित्या जाहीर करण्यात आलेला आहे. जे डेपो पद्धत राबविण्यात आली होती त्यावेळेस शासनाचा जो महसूल कमी प्रमाणात वसूल झाला होता तर त्याच्यामध्ये आता हे जे घाट जाणार आहेत किंवा जे धोरण आलेलं आहे तर यामध्ये नेमकी शासनाचा महसूल किती टक्क्यांनी वाढणार आहे आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण किती घाटांची संख्या वाढणार. निश्चितच त्याच्यामध्ये शासनाचा महसूल वाढणार आहे कारण की आपण पूर्वीच्या जे वाळू डेपोची कार्यपद्धती होती त्याच्यामध्ये शासनाला नो लॉस नो प्रॉफिट या तत्वावर आपण वाळूची विक्री केलेली होती आणि आता जेव्हा आपण वाळूचा लिलाव करणार आहोत तर तो लिलाव फक्त एखाद्या घाटाचा नाही तर पूर्ण सब डिव्हिजनचा किंवा उपविभागनिहाय जे सगळे वाळू घाट असतील त्याचा लिलाव होईल. त्यामध्ये काय होईल की यापूर्वी असं असायचं की एखाद्या उपविभागातले 2-4 वाळूघाट जे असायचे ते जायचे, उर्वरित वाळूघाट जायचे नाही, तिथून चोऱ्या व्हायच्या किंवा ती वाळू तशीच पडली राहायची. आता घेणाऱ्या व्यक्तीला, लिलावधारकाला संपूर्ण ती वाळू घ्यावी लागेल. तो पूर्ण उपविभागातले जे काही घाट आहे ते सगळे लिलावात घ्यावे लागतील. त्यामुळे निश्चितच त्याला जी शासनाचा महसूल आहे त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. म्हणजे समजा एकंदरीत तुमचे 2-4 वाळूघाट जाऊन जे तुम्हाला एक कोटी का 2 कोटी रुपये मिळत होते त्या अनुषंगाने समजा तिथे 10 वाळूघाट जातील तर निश्चितच आपल्याला 10 कोटी रुपये भेटतील. म्हणजे 50% तरी जे वाळूतून होणारं उत्पन्न आहे ते 50% तरी वाढणार आहे, निश्चितच वाढेल. या धोरणामध्ये इंटरस्टेट रिलेशनशिपमध्ये जी वाळू इतर याच्यामधून राज्यांमधून मागविली जाते किंवा त्याचा तुटवडा भासत असताना ती घेतली जाते याच्याबद्दल काय नेमकी हे आहे या धोरणामध्ये. या धोरणामध्ये त्याच्याबद्दल सुद्धा तरतूद केलेली आहे की पहिलं असं असायचं की ते वाहतूकदार लोक स्वतःच फक्त वाहतूकसाठी अर्ज करायचे की ते वाहतूक करायचे. त्यामुळे नेमका त्या वाळूचा स्रोत काय आहे, ते कुठून आणतात आहे त्याच्याबद्दल साशंकता असायची. त्यामुळे आता ज्याच्याकडे परराज्यामध्ये किंवा जवळच्या नजीकच्या राज्यामध्ये, लगतच्या राज्यामध्ये वाळूघाट किंवा वाळू डेपो आहे असेच व्यक्ती फक्त ते वाळू वाहतुकीचा परवाना घेऊ शकतात ऑनलाईन पद्धतीने. तशी तरतूद केलेली आहे. आणि सोबतच आता आपला जो धोरण आहे त्याच्यामध्ये अशी लवचिकता आलेली आहे की आपल्याकडे 2 वर्षासाठी आपण लिलाव करणार आहोत. 2 वर्षासाठी पर्यावरण अनुमती आणि 2 वर्षासाठीचा आपला उत्खननाचा कालावधी असेल. त्यामुळे म्हणजे जे कालावधी आपल्याकडे असं असायचं की काही कालावधीपुरता आपले घाट बंद व्हायचे किंवा काही कालावधीमध्ये आपल्याकडे वाळूची तुटवडा जाणवायचा, तशी परिस्थिती निर्माण होणार नाही. म्हणजे तो परराज्यातून येणारा वाळूचा जो फ्लो आहे तो ऑटोमॅटिकच आपल्याकडे कमी होईल आणि आपल्याकडचाच वाळूचा उपसा होईल आणि आपल्याकडच्याच वाळूच्या उपसेमधून आपल्याला जास्तीत जास्त महसूल प्राप्त होईल असं दिसून येत आहे. याच्यामध्ये सर आपण जे धोरण या शासनाकडे पाठविलं होतं त्या धोरणाचा बऱ्याच प्रमाणात अवलंब झालेला आहे आणि आपण एक मायनिंगमध्ये आपण डॉक्टरेट केलेली आहे. तर हे धोरण आपल्याकडून गेलेलं आहे. नाही, धोरण सगळेच सर्वसमावेशक धोरण आहे. याच्यामध्ये त्यांची एक समिती तयार केली होती. त्याच्यामध्ये सगळ्यांकडून सूचना आणि अभिप्राय मागवलेले होते. त्यामध्ये बऱ्यापैकी जे काही आपल्या अमरावती म्हणजे जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा अमरावती डिव्हिजनमध्ये ज्या काही आपल्या भौगोलिक परिस्थिती आहे, नद्यांची जी उपलब्धता आहे, वाळूची उपलब्धता आहे, त्यानुसार काय काय गोष्टी तिथं असायला पाहिजे, काय गोष्टीमुळे आपल्या महसुलाचा ऱ्हास होत आहे, ह्या सगळ्या बाबीबद्दल आपण ज्या काही इथून जे काही सूचना किंवा आपले काही म्हणजे हे पाठवले होते त्याचा बऱ्यापैकी विचार करण्यात
करण्यात आलेला आहे असं मी म्हणेल. त्यामुळे एक व्यवस्थित आणि एक चांगला सर्वसमावेशक धोरण आपल्याला आता आलेलं आहे. सर, महत्वाचा प्रश्न, येत्या काही दिवसांमध्ये हे वाळू धोरण लागू होणार की ते नंतर डिसेंबर पर्यंत जाणार, याबद्दल काय आपलं मत आहे? नाही, वाढू धोरण तर एकदा आपला निर्गमित झाल्यानंतर तो लागू झालेला आहे. त्याबद्दल घरकुलच्या लाभार्थ्यांना जी काही वाढू द्यायची आहे त्याच्या जे काही टप्पे आहेत त्याबद्दलचा आम्ही सूचना आणि त्याच्याबद्दल जे काही निर्देश आहेत ते सगळे खालच्या जे यंत्रणा आहेत ते जिल्हाधिकारी महोदयांमार्फत तहसीलदार आणि सब एसडीओना दिलेले आहे. आता राहिला विषय की लिलावाचा. आता लिलावामध्ये जसं की अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीमध्ये आपले 33 वाढूघाट जे आहे ते आपण पर्यावरण अनुमतीकरिता पाठवलेले होते. त्याचे अंतिम टप्प्यात आहे. पर्यावरण अनुमती प्राप्त झाली की आपण या धोरणानुसार त्याचा लिलाव करू आणि उर्वरित जे 20 वाढूघाट होते की जे आपल्याकडचे मोठे वाढूघाट आहे ज्याचे आपले आधी डेपो सुरू होते अशा वाढूघाटांचे सुद्धा आपले सर्वेक्षण झालेले आहे. तर जर वाढू धोरणामध्ये जो एक आपल्याला एक कालावधी दिलेला आहे, एक त्यांनी आपल्याला एक हे दिलेलं आहे टाइम टेबल, त्या टाइम टेबलनुसार सध्या आपला त्याचा हे झालेलं आहे. आता त्याच्याबद्दल त्याच्या 2 वर्षाचा मायनिंग प्लॅन तयार करणे, त्याची 2 वर्षाची ईसी घेणे, ही कार्यपद्धती आपण हे सगळं करून घेऊ म्हणजे या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये. आणि पावसाळा संपताच त्याचा सुद्धा आपण 2 वर्षाकरता लिलाव करू. म्हणजे काही आपले लिलाव आधी होतील आणि जे काही लिलाव आहे ते आपल्या या धोरणानुसार आपल्याला पावसाळ्यानंतर सुद्धा होतील. म्हणजे एकदम धोरणात अंमलात आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तेच आपल्या जसे आपले 33 वाढूघाटाची इशी आली आपण त्याचा लिलाव करू आणि त्याच्यातून जनतेला वाढू उपलब्ध होईल. त्यासोबतच जे गावकऱ्यांचे स्त्रोत आहेत, नदी नाले, त्यांच्या ज्या ग्रामपंचायत हद्दीमधले स्त्रोत आहेत त्याच्यातून जे लाभार्थी आहेत किंवा गावकऱ्यांना वाढू उपलब्ध करून देण्याबाबतचे या धोरणामध्ये जी तरतूद केलेली आहे तसे निर्देश सुद्धा म्हणजे जिल्हा स्तरावरून तहसीलदार किंवा एसडीओना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे वाढू उपलब्धता होईल सगळ्यांना. या धोरणामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा घेतलेला आहे की कृत्रिम वाळूचा जो पुरवठा आहे त्याच्यावर भर देण्यात यावा, याबद्दल काय सांगा? निश्चितच त्याच्यामध्ये कृत्रिम वाढूवर भर देणे हे काळाची गरज झालेली आहे. कारण की नदीतून वाढूचा जे प्रमाण आहे, नदीतून वाढू काढण्याचं प्रमाण ते कुठेतरी आपण त्याला थोडंसं कमी करून त्याच्यावरची डिपेंडेबिलिटी कमी करून ती आपल्याला आता जी क्रश सँड आहे कृत्रिम वाढू त्याच्यावर शिफ्ट करणे आवश्यक आहे. कारण की आपल्याला माहित असेल की आपला जो महाराष्ट्र प्रदेश आहे हा 70% जो आहे हा बसाल्ट्या दगडी खडकाने व्यापलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे मुबलक प्रमाणात जो काळा दगड आहे, बसाल्टा उपलब्ध आहे, त्याच्यापासून आपण क्रशर लावून एक चांगल्या पद्धतीची वाळू तयार करू शकतो आणि त्याचा बांधकामामध्ये वापर करू शकतो. त्याच्यात जेणेकरून आपला जो नद्यावरून निघणारी वाळूमुळे जे पर्यावरणाचा ऱ्हास होते ते आपल्याला कमी करता येईल. ते आवश्यक आहे.